श्री स्वामी समर्थ. 15 जून रोजी आलेली अधिक मासातील सोमवती अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी जर तुम्ही दही भाताचा हा साधा पण अत्यंत प्रभावी उपाय केला तर घरातील नजरदोष, करणीबाधा, सततचा आजारपण, नकारात्मकता आणि मानसिक अस्वस्थता कमी होण्यासाठी मदत मिळते असे मानले जाते. अनेकांच्या मते या उपायामुळे घरातील वातावरण प्रसन्न वाटू लागतं, विनाकारण होणारे वाद कमी होतात आणि मनाला शांततेची अनुभूती मिळते. विशेष म्हणजे हा उपाय कोणालाही सहज करता येतो, पण तो योग्य पद्धतीने आणि योग्य दिवशी करणं महत्त्वाचं असतं. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावो अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. मंडळी, यावेळी आलेली सोमवती अमावस्या ही साधी अमावस्या नाही, कारण ती अधिक मासात आली आहे आणि त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी आली आहे. आपल्या धर्मशास्त्रांमध्ये अधिक मासाला अत्यंत पुण्यदायी काळ मानले जाते. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि सात्विक उपायांना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. सोमवार हा भगवान शंकरांचा दिवस मानला जातो आणि जेव्हा अमावस्या सोमवारच्या दिवशी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हटलं जातं. हा योग वर्षातून नेहमीच येत नाही, त्यामुळे या दिवशी केलेल्या सात्विक कृतींना विशेष महत्त्व प्राप्त होतं असं मानलं जातं. अनेक लोकांच्या आयुष्यात काही ना काही अडचणी सतत चालू असतात. काहींच्या घरात वारंवार आजारपण येतं, काही ठिकाणी घरातील सदस्यांमध्ये सतत मतभेद होतात. काही जण सांगतात की पैसा येतो पण टिकत नाही, काहींच्या मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, काहींना नोकरीमध्ये अडथळे येतात, तर काहींच्या व्यवसायात वारंवार नुकसान होतं. अशा परिस्थितीत माणूस खूप प्रयत्न करतो, मेहनत करतो, देवाची पूजा करतो, पण तरीही मनात कुठेतरी एक अस्वस्थता राहते. नेमकं काय चुकतंय हे समजत नाही. अनेकदा घरातील मोठी माणसं सांगतात की घरातील वातावरण सात्विक ठेवावं, देवाचं नामस्मरण करावं आणि काही पारंपरिक उपाय श्रद्धेने करावेत. म्हणूनच अधिक मासातील सोमवती अमावस्येला दही भाताचा हा उपाय अनेक घरांमध्ये केला जातो. हा उपाय कोणाचं वाईट करण्यासाठी नसतो. हा उपाय फक्त आपल्या घरातील सकारात्मकता वाढावी, नकारात्मकता कमी व्हावी आणि घरातील सदस्यांना मानसिक आधार मिळावा यासाठी केला जातो. बघा, कोणताही उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा. फक्त साहित्य एकत्र करून उपाय केल्याने काही अर्थ नसतो. मनात विश्वास असणं आवश्यक असतं, कारण श्रद्धा असेल तर मन शांत राहतं. मन शांत असेल तर घरातील वातावरणावरही त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. काही लोकांना असं वाटतं की अमावस्या म्हणजे फक्त भीतीचं प्रतीक आहे, पण खरं पाहिलं तर प्रत्येक अमावस्येचं स्वरूप सारखं नसतं. काही अमावस्या या आत्मचिंतनासाठी, प्रार्थनेसाठी आणि घरातील नकारात्मक भावना दूर करण्यासाठी विशेष मानल्या जातात. सोमवती अमावस्या त्यापैकीच एक मानली जाते. विशेषतः अधिक मासात आलेली सोमवती अमावस्या अनेक भक्तांसाठी श्रद्धेचा दिवस असतो. या दिवशी अनेक लोक उपवास करतात, भगवान शंकरांची पूजा करतात, पिपळ वृक्षाची प्रदक्षिणा घालतात, जप करतात आणि घरातील सुखशांतीसाठी प्रार्थना करतात. आजकालच्या धावपळीच्या जीवनात मानसिक तणाव खूप वाढलाय. माणूस दिवसभर काम करतो, धावपळ करतो, जबाबदाऱ्या सांभाळतो, पण मनाला समाधान मिळत नाही. काही वेळा बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी घरामध्ये तणावाचं वातावरण असतं. अशावेळी भक्तिभावाने केलेले छोटे छोटे उपाय मनाला आधार देतात. दही भाताचा हा उपाय देखील त्याच प्रकारचा आहे. साधा आहे, खर्चिक नाही, कोणत्याही मोठ्या विधीची गरज नाही, पण अनेक वर्षांपासून अनेक कुटुंबांमध्ये श्रद्धेने केला जातो. विशेष म्हणजे हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी केला जाऊ शकतो. जर घरात वारंवार एखादा सदस्य आजारी पडत असेल, लहान मुलं सतत रडत असतील, रात्री घाबरून उठत असतील, घरात बैचैनी जाणवत असेल किंवा विनाकारण चिंता वाढत असेल, तर अशावेळी सोमवती अमावस्येच्या दिवशी हा उपाय करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आजही पाहायला मिळते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा उपाय करताना मनात भीती ठेवायची नाही. आपल्यावर काहीतरी वाईट आहे अशा विचारांमध्ये अडकायचं नाही. उलट स्वामींवर विश्वास ठेवायचा, भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना करायची आणि आपल्या घरासाठी सुख, शांती आणि आरोग्य मागायचं. कारण जेव्हा मनामध्ये सकारात्मक भावना निर्माण होतात तेव्हा घरातील वातावरणातही बदल जाणवू लागतो. चिडचिड कमी होते, संवाद वाढतो, मन हलकं वाटतं आणि हाच तर प्रत्येक भक्ताचा खरा उद्देश असतो. बंधूंनो आणि भगिनींनो, आपण पाहिलं की अधिक मासातील सोमवती अमावस्या हा दिवस किती महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी केलेली प्रार्थना, नामस्मरण आणि सात्विक उपाय अनेक भक्त श्रद्धेने करतात.
पण कोणताही उपाय करताना त्याची योग्य पद्धत समजून घेणं खूप गरजेचं असतं. दही भाताचा हा उपाय जरी साधा वाटत असला तरी त्यामागे एक सुंदर भावना आहे. आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी, कुटुंबातील सदस्य निरोगी राहावेत, घरात सुखशांती नांदावी आणि स्वामींची कृपा सर्वांवर राहावी, या भावनेने हा उपाय केला जातो. सर्वात आधी या उपायासाठी लागणारं साहित्य पाहूया. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही महागड्या वस्तूंची गरज नसते. बहुतेक साहित्य प्रत्येक घरात सहज उपलब्ध असतं. तुम्हाला थोडासा साधा भात लागेल. हा भात शक्यतो ताजा शिजवलेला असावा. त्यात मीठ, तिखट, तेल किंवा इतर कोणताही पदार्थ मिसळायचा नाही. अगदी साधा आणि स्वच्छ भात असावा. यानंतर लागेल थोडंसं दही. दही ताजं असावं, कारण भारतीय परंपरेमध्ये दही हे शुद्धता, शांतता आणि मंगलतेचं प्रतीक मानलं गेलं आहे. म्हणून अनेक धार्मिक कार्यांमध्ये दह्याचा वापर केला जातो. उपायासाठी एक स्वच्छ पत्रावळ, द्रोण किंवा स्वच्छ पुठ्ठा देखील जवळ ठेवावा. जे उपलब्ध असेल ते वापरू शकता. मुख्य गोष्ट म्हणजे स्वच्छता. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. उपाय करण्याच्या दिवशी शक्यतो घर स्वच्छ ठेवावं. सकाळी लवकर उठून घरातील देवघर स्वच्छ करावं. स्वामींच्या आणि भगवान शंकरांच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा. थोडं नामस्मरण करावं, कारण कोणताही धार्मिक उपाय हा फक्त वस्तूंवर अवलंबून नसतो. घरातील वातावरण आणि मनातील भावना यांनाही खूप महत्त्व असतं. अनेक वेळा लोक विचारतात की उपाय करण्यापूर्वी काही विशेष नियम पाळावे लागतात का? तर शक्य असेल तर त्या दिवशी सात्विक राहण्याचा प्रयत्न करावा. विनाकारण राग, भांडण, कटू बोलणं किंवा कोणाचं मन दुखावणं टाळावं. कारण सोमवती अमावस्या ही आत्मशुद्धी आणि सकारात्मकतेची भावना वाढवणारी मानली जाते. आपण देवाकडे सुख मागतो, शांती मागतो, आरोग्य मागतो, पण त्याचबरोबर आपल्या वागण्यातही शांतता असणं आवश्यक असतं. त्यामुळे या दिवशी शक्य तितका संयम ठेवणं उत्तम मानलं जातं. आता उपाय करण्याची योग्य वेळ कोणती? हा उपाय सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेत करायचा आहे. सूर्यास्तानंतरची वेळ यासाठी शुभ मानली जाते. संध्याकाळी वातावरण शांत झाल्यावर, घरातील कामं पूर्ण झाल्यावर आणि मन स्थिर झाल्यावर हा उपाय करावा. घाईघाईत उपाय करू नका. मन शांत असू द्या. काही मिनिटे स्वामींचं नामस्मरण करा. त्यानंतर उपाय सुरू करा. आता मुख्य प्रक्रिया सुरू होते. सर्वात आधी शिजवलेला साधा भात एका छोट्या वाटीत घ्यायचा आहे. भात खूप गरम नसावा, थोडा गार झालेला असावा. यानंतर पत्रावळीवर किंवा स्वच्छ पुठ्ठ्यावर तो भात उलटा करून ठेवायचा. त्यामुळे भाताचा एक छोटासा गोल आकार तयार होईल. ही प्रक्रिया करताना मनात फक्त एकच भावना ठेवायची आहे की माझ्या घरात सुख, शांती आणि सकारात्मकता नांदो. यानंतर त्या भातावर एक चमचाभर दही ठेवायचं. दही ठेवताना मनात स्वामींचं नाव घ्यायचं. काही लोक श्री स्वामी समर्थ हा जप करतात, तर काही जण भगवान शंकरांचं स्मरण करतात. तुम्ही ज्या श्रद्धेने कराल तेच योग्य आहे. इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हा उपाय कोणत्याही भीतीतून करायचा नाही. हा उपाय श्रद्धेतून करायचा आहे. कारण भीती माणसाला कमकुवत करते, पण श्रद्धा माणसाला बळ देते. आज अनेक लोक मानसिक तणावामुळे त्रस्त आहेत. सतत चिंता, अस्वस्थता, काळजी आणि नकारात्मक विचार यामुळे मन थकून जातं. अशावेळी भक्तिभावाने केलेली प्रार्थना आणि असे सात्विक उपाय मनाला आधार देतात. आणि म्हणूनच अधिक मासातील सोमवती अमावस्येचं महत्त्व अनेक भक्त आजही जपून ठेवतात. जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन श्रद्धेने देवाचं स्मरण करतं, तेव्हा घरातील वातावरणात आपोआप सकारात्मक बदल जाणवू लागतो. काही लोक सांगतात की अशा दिवशी केलेल्या प्रार्थनेमुळे मनातील भीती कमी होते. काहींना मानसिक शांतता मिळते, काहींना घरातील वातावरण अधिक प्रसन्न वाटू लागतं. अर्थात प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण श्रद्धेने केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही अशी अनेक भक्तांची भावना असते. म्हणून हा उपाय करताना भक्त विधी पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करू नका. त्यामागची भावना जपणं अधिक महत्त्वाचं आहे. घरातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करा. व्यवसाय, नोकरी आणि आर्थिक स्थैर्यासाठी प्रार्थना करा. घरातील मतभेद दूर व्हावेत यासाठी प्रार्थना करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवा. कारण जेव्हा विश्वास आणि श्रद्धा एकत्र येतात तेव्हा मनाला एक वेगळंच बळ मिळतं. बंधूंनो आणि भगिनींनो, आपण उपायासाठी लागणारं साहित्य आणि तयारी पाहिली. आता या दही भाताच्या उपायाचा सर्वात महत्त्वाचा भाग समजून घेऊया.
कारण योग्य पद्धतीने केलेला उपायच मनाला समाधान देतो आणि भक्तीची भावना अधिक दृढ करतो. दहीभात तयार झाल्यानंतर तो ज्या पत्रावळीवर किंवा स्वच्छ पुठ्ठ्यावर ठेवला आहे तो आपल्या हातात घ्यायचा आहे. यावेळी मन पूर्णपणे शांत असले पाहिजे. मोबाईल, टीव्ही किंवा इतर कोणत्याही गोष्टींकडे लक्ष न देता फक्त स्वामींचा स्मरण करायचा आहे. उपाय सुरू करण्यापूर्वी 2 मिनिटं डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ हा जप मनात करावा. त्यानंतर भगवान शंकरांना आणि स्वामींना प्रार्थना करावी की माझ्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होऊ दे. घरातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, सुख आणि शांती लाभू दे. यानंतर घरातील प्रत्येक खोलीत जावं. घराच्या मुख्य दरवाजापासून सुरुवात करणं अधिक योग्य मानलं जातं, कारण मुख्य दरवाजा हा घराचा प्रवेश मार्ग असतो. घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती याच मार्गाने येतो. मुख्य दरवाजाजवळ उभं राहून दहीभात हलक्या हाताने 7 वेळा फिरवायचा आहे. अगदी जसं आपण दृष्ट काढतो तशाच प्रकारे. कोणताही जोर लावायचा नाही, कोणत्याही भीतीचा विचार करायचा नाही. फक्त मनात स्वामींचं नाव घ्यायचं. यानंतर घरातील हॉल, स्वयंपाकघर, बेडरूम आणि इतर खोल्यांमध्ये जावं. प्रत्येक कोपऱ्यात हा दहीभात 7 वेळा फिरवायचा आहे. काही लोकांना प्रश्न पडतो की प्रत्येक कोपऱ्यातच का फिरवायचा? यामागे एक श्रद्धा आहे. घरातील प्रत्येक कोपरा हा घराच्या ऊर्जेशी जोडला गेला असतो असं मानलं जातं. म्हणून संपूर्ण घरामध्ये हा उपाय फिरवला जातो. विशेषतः ज्या ठिकाणी वारंवार तणाव जाणवतो, जिथे घरातील सदस्य जास्त वेळ बसतात किंवा जिथे सतत अस्वस्थता जाणवते, त्या जागी थोडा वेळ अधिक थांबून प्रार्थना करू शकता. अनेक घरांमध्ये असं दिसून येतं की काही विशिष्ट जागी बसलं की मन बेचैन होतं. काही वेळा विनाकारण चिडचिड वाढते. काही वेळा घरातील सदस्य एकमेकांशी नीट बोलत नाहीत. अशा वेळी हा उपाय करताना त्या जागी स्वामींचं नामस्मरण अधिक श्रद्धेने करावं. लक्षात ठेवा, उपायाचा केंद्रबिंदू म्हणजे श्रद्धा. काही लोक उपाय तर करतात पण मनात सतत शंका ठेवतात. याचा काही उपयोग होईल का? हे खरंच काम करेल का? असे विचार मनात ठेवतात. पण श्रद्धा आणि शंका एकत्र राहू शकत नाहीत. म्हणून उपाय करताना फक्त सकारात्मक विचार ठेवावेत. स्वामींवर विश्वास ठेवावा, कारण मनातील सकारात्मकता हीच घरातील वातावरण बदलण्याची पहिली पायरी असते. याच कारणामुळे अनेक भक्त अधिक मासातील सोमवती अमावस्येची वाट पाहतात. त्यांना वाटतं की या दिवशी केलेली प्रार्थना मनाला अधिक समाधान देते. विशेष म्हणजे हा उपाय फक्त घरासाठीच नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणाच्या भावनेने केला जातो. आज अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक तणाव आहे. काही जण कर्जामुळे चिंतेत आहेत. काहींना नोकरीबद्दल काळजी वाटते. काहींच्या व्यवसायात अपेक्षित प्रगती होत नाही. काही पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चिंतित असतात. या सगळ्या चिंता माणसाच्या मनावर मोठा परिणाम करतात. म्हणूनच उपाय करताना फक्त नजरदोष किंवा नकारात्मकता दूर व्हावी एवढीच प्रार्थना करू नका, तर संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करा. घरात प्रेम वाढावं, सद्भावना वाढावी, आरोग्य चांगलं राहावं, मानसिक तणाव कमी व्हावा अशी प्रार्थना करा. कारण जेव्हा घरातील वातावरण शांत होतं तेव्हा अनेक समस्या आपोआप सोप्या वाटू लागतात. आता उपाय करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्या दिवशी शक्यतो घरात वादविवाद टाळावेत. कठोर शब्द वापरणं टाळावं, कारण आपण ज्या दिवशी सकारात्मकतेसाठी प्रार्थना करतो त्याच दिवशी नकारात्मक वागणूक ठेवली तर त्याचा काही अर्थ राहत नाही. अनेक मोठी माणसं सांगतात की देवापेक्षा देवभाव मोठा असतो. म्हणजेच आपल्या मनातील भावना सर्वात महत्त्वाची असते. जर मन शुद्ध असेल तर अगदी साधी प्रार्थना देखील प्रभावी ठरते. आणि जर मनात अहंकार, राग किंवा द्वेष असेल तर मोठमोठे विधी करूनही समाधान मिळत नाही. म्हणून या सोमवती अमावस्येला शक्य तितकं मन शांत ठेवा. स्वामींचं नामस्मरण करा, भगवान शंकरांचं स्मरण करा आणि संपूर्ण श्रद्धेने हा उपाय पूर्ण करा. आता घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये दहीभात फिरवून झाल्यानंतर आता पुढची पायरी सुरू होते. अनेक लोक उपाय इथपर्यंत करतात पण त्यानंतर काय करायचं हे नीट माहीत नसतं. म्हणून हा भाग काळजीपूर्वक ऐका. जेव्हा संपूर्ण घरात हा दहीभात फिरवून होईल तेव्हा तो घरात कुठेही ठेवून द्यायचा नाही. त्यासाठी एक निश्चित जागा निवडायची असते. पारंपरिक मान्यतेनुसार हा दहीभात घरातील पाण्याचा निचरा ज्या दिशेने होतो त्या भागाजवळ ठेवला जातो. म्हणजे बाथरूमच्या बाहेर, मोरीजवळ किंवा ज्या ठिकाणाहून घरातील वापरलेलं पाणी बाहेर जातं त्या भागाजवळ. तिथे एखादा छोटा पाटा, स्टूल किंवा स्वच्छ आधार ठेवावा आणि त्यावर हा दहीभात रात्रभर ठेवून द्यावा. यामागे एक जुनी श्रद्धा आहे. घरातील अस्वस्थता, नकारात्मक भावना आणि जडपणा दूर जावा अशी प्रार्थना करत हा दहीभात त्या ठिकाणी ठेवला जातो.
लक्षात ठेवा, ही एक श्रद्धा आहे. त्यामुळे यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची भावना. तो दहीभात ठेवल्यानंतर वारंवार जाऊन पाहायचं नाही, त्याला हात लावायचा नाही, कुणालाही तो खाऊ द्यायचा नाही. फक्त स्वामींचा स्मरण करत शांतपणे तो तिथे ठेवून द्यायचा. आता अनेकांना एक प्रश्न पडतो, हा उपाय केल्यानंतर नेमकं काय जाणवतं? बघा, प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. काही लोक सांगतात की त्यांना घरातील वातावरण अधिक प्रसन्न वाटू लागतं, काहींना मानसिक शांतता मिळाल्यासारखं वाटतं, काहींची चिडचिड कमी झाल्यासारखे वाटते, काहींना रात्रीची झोप अधिक चांगली लागते. पण सर्वात मोठा लाभ म्हणजे मनाला मिळणारा आधार. आजच्या काळात माणूस बाहेरून मजबूत दिसत असला तरी आतून खूप तणावात असतो. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, आर्थिक चिंता, मुलांचं भविष्य, नोकरीतील स्पर्धा, व्यवसायातील चढउतार या सगळ्या गोष्टी मनावर परिणाम करतात. अशा वेळी स्वामींच्या चरणी केलेली प्रार्थना आणि श्रद्धेने केलेले उपाय मनाला स्थैर्य देतात. म्हणून हा उपाय करताना सतत लाभाचीच अपेक्षा ठेवू नका, तर स्वामींना शरण जाऊन मनापासून प्रार्थना करा. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती वाढते. रात्रभर दहीभात तसाच ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर सूर्योदयाच्या आधी उठणं अधिक चांगलं मानलं जातं. उठल्यानंतर सर्वप्रथम स्वामींचं नामस्मरण करावं, देवघरात दिवा लावावा आणि त्यानंतर उपायाचा पुढचा भाग करावा. सर्वात आधी एक तांब्या किंवा भांडं स्वच्छ पाण्याने भरून घराच्या बाहेर ठेवावं. ही कृती अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने केली जाते. त्यानंतर रात्री ठेवलेला दहीभात शांतपणे उचलायचा आहे. तो उचलताना कोणताही गोंधळ करायचा नाही, मोठ्याने बोलायचं नाही. मनात फक्त श्री स्वामी समर्थ हा जप ठेवायचा आहे. आता हा दहीभात घराबाहेर घेऊन जायचा आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा दहीभात कचऱ्यात टाकायचा नाही, कारण तो श्रद्धेने केलेल्या उपायाचा भाग असतो. तो एखाद्या झाडाखाली, मोकळ्या जागेत किंवा पक्षी आणि प्राणी खाऊ शकतील अशा ठिकाणी ठेवायचा. कावळे, चिमण्या किंवा इतर पक्षी जिथे येतात अशी जागा असेल तर अधिक चांगलं. काही लोक तो वाहत्या पाण्याजवळ ठेवतात, परंतु कुठेही घाण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, कारण स्वच्छता ही सुद्धा धर्माचाच एक भाग आहे. भात ठेवून झाल्यानंतर एक गोष्ट विशेष सांगितली जाते, मागे वळून पाहू नये, सरळ आपल्या घरी परत यावं. यामागील भावना खूप सुंदर आहे. जी नकारात्मकता, चिंता किंवा दुःख आपण मागे सोडण्याची प्रार्थना केली आहे ती पुन्हा मनात आणू नये याचं ते प्रतीक मानलं जातं. म्हणून ही कृती अनेक वर्षांपासून परंपरेत सांगितली जाते. घरी परत आल्यानंतर आधी बाहेर ठेवलेल्या पाण्याचं थोडंसं शिंपडावं. पायांवर, हातांवर आणि डोक्यावर ते पाणी घ्यावं. त्यानंतर घरात प्रवेश करावा. मग स्नान करून नेहमीची कामं सुरू करावीत. हे सगळं करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, उपायाचा उद्देश भीती निर्माण करणं नाही. उपायाचा उद्देश मनात श्रद्धा निर्माण करणं आहे, स्वामींवर विश्वास वाढवणं आहे, घरात सकारात्मकता वाढवणं आहे. आणि म्हणूनच अधिक मासातील सोमवती अमावस्या अनेक भक्तांसाठी विशेष मानली जाते. कारण या दिवशी भक्ती, श्रद्धा, प्रार्थना आणि सात्विकता यांचा सुंदर संगम घडतो. बंधूंनो आणि भगिनींनो, आपण घरासाठी केला जाणारा दही भाताचा मुख्य उपाय सविस्तर पाहिला. पण अनेक घरांमध्ये एक वेगळीच चिंता असते, ती म्हणजे घरातील लहान मुलांची. लहान मुलं ही घरातील सर्वात नाजूक आणि निरागस सदस्य असतात. त्यामुळे त्यांच्याबाबत आईवडिलांच्या मनात नेहमीच काळजी असते. मूल सतत रडत असेल, रात्री दचकून उठत असेल, अचानक चिडचिड खडत असेल किंवा वारंवार आजारी पडत असेल तर पालक चिंतेत पडतात. अर्थात अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार हे सर्वात महत्त्वाचे असतात. पण त्यासोबत अनेक कुटुंबांमध्ये श्रद्धेने काही पारंपरिक उपाय देखील केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दही भाताचा उतारा. अधिक मासातील सोमवती अमावस्येच्या दिवशी हा छोटासा उपाय अनेक घरांमध्ये श्रद्धेने केला जातो. हा उपाय दुपारच्या वेळेत करणं योग्य मानलं जातं. शक्य असेल तर दुपारी 12 वाजण्यापूर्वी हा उपाय पूर्ण करावा. यासाठी पुन्हा एकदा साधा अळणी भात घ्यायचा आहे. त्यात मीठ, तिखट किंवा इतर कोणताही पदार्थ मिसळायचा नाही. एका छोट्या वाटीत तो भात घ्यायचा आणि त्यावर 1 चमचाभर दही ठेवायचं. एवढंच साहित्य पुरेसं आहे. आता ज्या मुलासाठी उपाय करायचा आहे त्या मुलाला शांतपणे बसवायचं. मुलाला घाबरवायचं नाही. काही पालक नकळत मुलाला सांगतात की तुझी दृष्ट काढतोय किंवा तुला काहीतरी लागलं आहे. असं बोलू नका, कारण मुलांच्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. उपाय पूर्णपणे प्रेमाने आणि सहजतेने करायचा आहे.
आता हा दही भात मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवायचा आहे. जसं पारंपरिक पद्धतीने दृष्ट काढली जाते तसंच. उतरवताना मनात स्वामींचं नामस्मरण करायचं आणि प्रार्थना करायची की मुलाला उत्तम आरोग्य लाभो, त्याचं मन आनंदी राहो, त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होवोत. बघा, ही प्रार्थना खूप महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक आईवडिलांची सर्वात मोठी इच्छा काय असते? आपलं मूल निरोगी राहावं, आनंदी राहावं, चांगले शिक्षण घ्यावं आणि आयुष्यात यशस्वी व्हावं. म्हणून हा उपाय करताना त्या सकारात्मक भावना मनात ठेवाव्यात. जर घरात 2 किंवा 3 मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगळा दहीभात वापरणं योग्य मानलं जातं. एका मुलावरून उतरवलेला दहीभात दुसऱ्या मुलासाठी वापरू नये, ही पारंपरिक पद्धत अनेक ठिकाणी पाळली जाते. आता उतारा पूर्ण झाल्यानंतर हा दहीभात काय करायचा? तर तो घराबाहेर पक्षी किंवा प्राणी खाऊ शकतील अशा ठिकाणी ठेवायचा. बाल्कनीमध्ये पक्षी येत असतील तर तिथे ठेवू शकता, नाहीतर एखाद्या झाडाखाली ठेवू शकता. पण पुन्हा एकदा सांगते, तो कचऱ्यात टाकू नये, कारण हा श्रद्धेने केलेल्या कृतीचा भाग असतो. अनेक पालक सांगतात की अशा प्रकारचे उपाय केल्यानंतर त्यांना मानसिक समाधान मिळतं, मुलांबद्दलची चिंता थोडी कमी झाल्यासारखी वाटते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या चरणी मुलांचं रक्षण सोपवल्याची भावना मनात निर्माण होते. ही भावना खूप मोठा आधार देणारी असते. आता यानंतर आणखी एक विशेष उपाय पाहूया. हा उपाय घराच्या मुख्य दरवाजासाठी केला जातो. आपल्या परंपरेमध्ये मुख्य दरवाजाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे, कारण घरात येणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पाहुणा, प्रत्येक ऊर्जा याच मार्गाने घरात प्रवेश करते अशी श्रद्धा आहे. म्हणून अनेक लोक सोमवती अमावस्येच्या दिवशी मुख्य दरवाजासाठी विशेष उतारा करतात. यासाठी थोडासा अळणी भात आणि थोडंसं दही घ्यायचं. शक्य असेल तर तो एखाद्या छोट्या द्रोणात किंवा नारळाच्या करवंटीत ठेवायचा. आता हा दही भात मुख्य दरवाजासमोर घेऊन उभं राहायचं आणि दरवाजावरून 7 वेळा ओवाळायचं. यावेळी मनात स्वामींचं नाव घ्यायचं, प्रार्थना करायची की घरात सुख, शांती, आरोग्य आणि भरभराट येऊ दे, घरातील सर्व संकट दूर होऊ देत, घरावर स्वामींची कृपा कायम राहू देत. यानंतर हा दहीभात देखील घराबाहेर पक्षी किंवा प्राणी खाऊ शकतील अशा ठिकाणी ठेवायचा, घरात ठेवून द्यायचा नाही. हा उपाय विशेषतः त्या घरांसाठी केला जातो जिथे बाहेरच्या लोकांची ये-जा जास्त असते, सतत पाहुणे येत असतात किंवा घरात प्रवेश करताच जडपणा जाणवतो असं वाटतं. अर्थात ही एक श्रद्धा आहे, पण श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला सकारात्मक दिशा देते हे नक्की. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या सोमवती अमावस्येच्या दिवशी शक्य असेल तर संध्याकाळी देवघरात तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. भगवान शंकरांचे स्मरण करा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि स्वामींचं नामस्मरण करा. कारण अधिक मास, सोमवती अमावस्या आणि सोमवार यांचा सुंदर योग भक्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. बंधूंनो आणि भगिनींनो, आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये 15 जून रोजी आलेल्या अधिक मासातील सोमवती अमावस्येचे महत्त्व आणि या दिवशी केला जाणारा दही भाताचा पारंपरिक उपाय सविस्तर पाहिला. आजच्या काळात प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या चिंतेत जगत आहे. कुणाला नोकरीची काळजी आहे, कोणाला व्यवसायाची चिंता आहे, कुणाच्या घरात आरोग्याच्या समस्या आहेत, तर कोणाच्या मनात मुलांच्या भविष्याबद्दल काळजी आहे. बाहेरून सर्व काही ठीक दिसत असलं तरी अनेक घरांमध्ये मानसिक तणाव, अस्वस्थता आणि चिंतेचं वातावरण असतं. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी केवळ पूजापाठच नाही तर मनाला आधार देणाऱ्या अनेक सात्विक परंपरा आपल्याला दिल्या आहेत. दही भाताचा हा उपाय देखील त्यापैकीच एक मानला जातो. या उपायाचा खरा उद्देश कोणाचं वाईट करणं नाही, कोणावर दोष टाकणं नाही किंवा कोणाबद्दल भीती निर्माण करणं नाही. या उपायाचा उद्देश फक्त एवढाच आहे की आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या प्रिय व्यक्तींसाठी आपण भक्तिभावाने प्रार्थना करावी. कारण जेव्हा प्रार्थना मनापासून केली जाते तेव्हा सर्वात आधी बदल माणसाच्या मनात घडतो. मनातील भीती कमी होते, निराशेची जागा आशा घेते, चिंतेची जागा विश्वास घेतो आणि हाच विश्वास माणसाला संकटांचा सामना करण्याची ताकद देतो. अधिक मास स्वतःमध्ये अत्यंत पुण्यदायी मानला जातो. या महिन्यात केलेलं नामस्मरण, दान, जप आणि सेवा यांना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. त्यातच सोमवती अमावस्या आणि सोमवार यांचा योग आल्यामुळे हा दिवस अनेक भक्तांसाठी अधिक श्रद्धेचा दिवस बनतो. म्हणून या दिवशी शक्य तितका वेळ स्वामींच्या नामस्मरणात घालवा. भगवान शंकरांची भक्ती करा, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या, गरजू व्यक्तीला मदत करा, एखाद्या प्राण्याला अन्न द्या, एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जेवण द्या.
कारण केवळ उपायच नाही तर सेवा आणि दयाभाव यांनाही आपल्या धर्मात खूप मोठं स्थान दिलं गेलं आहे. लक्षात ठेवा, घरातील सुख केवळ पैशाने मिळत नाही. घरातील सुख मिळतं प्रेमाने, विश्वासाने, एकमेकांच्या आधाराने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईश्वरावरील श्रद्धेने. जर घरात परस्परांबद्दल आदर असेल, प्रेम असेल आणि देवावर विश्वास असेल तर अनेक संकटांचा सामना करणं सोपं होतं. म्हणून या सोमवती अमावस्येला फक्त उपाय करून थांबू नका. स्वतःमध्येही काही सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करा. राग कमी करा, कटू बोलणं कमी करा, आई वडिलांचा आदर करा, घरातील सदस्यांशी प्रेमाने वागा आणि दिवसातून थोडा वेळ स्वामींच्या चरणी अर्पण करा. कारण भक्ती ही केवळ मंदिरातच होत नाही, भक्ती आपल्या वागण्यातही दिसली पाहिजे. जेव्हा मनात श्रद्धा असते तेव्हा घरात सकारात्मकता वाढते. जेव्हा घरात सकारात्मकता वाढते तेव्हा नातेसंबंध मजबूत होतात आणि जेव्हा नातेसंबंध मजबूत होतात तेव्हा जीवनातील अनेक अडचणी आपोआप लहान वाटू लागतात. म्हणून 15 जूनच्या या अधिक मासातील सोमवती अमावस्येला हा दही भाताचा उपाय श्रद्धेने करा. स्वामींचं नामस्मरण करा, भगवान शंकरांना प्रार्थना करा आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी सुख, शांती, आरोग्य आणि भरभराट मागा. स्वामींची कृपा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या घरावर सदैव राहो, हीच मनापासून प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. ही माहिती जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचावी म्हणून आपल्या मित्रपरिवारासोबत प्रेमाने शेअर करा. तुमच्या मनात स्वामींविषयी श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. तुमचे अनुभव आणि भावना देखील आम्हाला कळवा आणि आपल्या श्रीराज स्वामी विश्व परिवाराचा भाग बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.